चे संस्थापक अध्यक्ष मी श्री अनिल धनापा एलपले सर. खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल, पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल, पायोनियर निवासी गुरुकुल व पायोनियर पब्लिक स्कूल अशी या पायोनियर शैक्षणिक संकुलामध्ये आज एवढ्या ब्रांचेस सध्या चालू आहेत. खंडोबा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना सन 2007 साली झाली. रजिस्ट्रेशन 2007 साली झालं. खंडोबा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना होण्यापूर्वी माझा वैयक्तिक अनुभव हा अगदी छोट्या मुलापासून ते 12वीच्या मुलापर्यंतचा आहे. 2000 साली मी 12वी, 10वी, 9वीच्या विद्यार्थ्यांचे सायन्स मॅथ्सचे जादा तास माझे सांगोला, अजनाळे व खरसुंडी या ठिकाणी चालू होते. अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट विद्यार्थ्यांना 2000 सालापासून कंटिन्यू मी पुढं देत राहिलो. ज्या वेळेला पालकांकडून मागणी आली की आपण स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वीचे पण जादा तास सुरू करा, त्यावेळेला 5वी आणि 8वीचे जादा तास सुरू केले व 2004 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला विद्यार्थी इयत्ता 4थीला स्कॉलरशिप 2004 साली जिल्ह्यात पहिला विद्यार्थी आला. त्या विद्यार्थ्याचे नाव जीवन अर्जुन एलपले असे होते. त्या विद्यार्थ्याला 300 पैकी 286 गुण मिळालेले होते. त्याच्यानंतर 2005 साली अजून विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं 4थी स्कॉलरशिपला बनवण्याचा मला योग आला आणि 292 मार्क ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्या विद्यार्थ्यांचा 292, 290, 288 असे मार्क विद्यार्थ्यांना मिळवून दिले. अजून थोडासा प्रयत्न मी जास्त केला व 2006 साली महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थ्याला मिळाला त्या विद्यार्थ्याचं नाव आहे काशिलिंग शिवाजी कोळवले. हा अजनाळ्याचा विद्यार्थी आहे. तो आज सध्या SBI बँकेमध्ये कार्यरत आहे. तर असे विद्यार्थी मी घडवले आणि ज्या वेळेला असे विद्यार्थी मी घडवले त्यावेळेला मी ज्या जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक म्हणून होतो त्या जिल्हा परिषद शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार 2003 साली मिळाला. त्याच्यानंतर वैयक्तिक आदर्श शिक्षक पुरस्कार 2006 साली वैयक्तिक मला मिळाला. त्याच्यानंतर 2007 साली खंडोबा बहुउद्देशीय संस्था या संस्थेची स्थापना आम्ही केली व 2008 सालापासून पायोनियर हे शैक्षणिक संकुल, पायोनियर ही एक शाळा आम्ही यलमार मंगेवाडीच्या या ओसाड अशा माळरानावरती सुरू केली. या ठिकाणी आणि हे लोकेशन सिलेक्ट करण्यापाठीमागचा हेतू असा होता की आजूबाजूच्या ग्रामपंचायतमधील अजनाळे, मंगेवाडी, कमलापूर, सोनलवाडी तसेच वाटंबरे, चिनके या भागातून विद्यार्थी यावेत आणि सांगोलवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जवळ पडावं ह्या हेतूने हा पॉईंट आम्ही सिलेक्ट केला व 2009 साली पायोनियर या शाळेला इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्रजी माध्यमाची मान्यता मिळाली. 2009 सालापासून ही शाळा गगनभरारी घेत आहे. प्रत्येक वर्षी चढता आलेख आम्ही देत गेलेलो आहे. ज्या वेळेला या शाळेला 2014 मध्ये दुसरी मान्यता घेण्याची वेळ आली त्यावेळेला आम्ही या शाळेमध्ये पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल या नावाने मराठी माध्यमाची 9वी, 10वी ही मान्यता घेतली. 2014 साली आम्हाला मराठी माध्यमाची मान्यता मिळाली. 2014 सालापासून सलग पुढे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची गुणवत्ता या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून देत आलेलो आहे. पायोनियर निवासी गुरुकुल ही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये 2009 सालापासून होती. सुरुवातीपासून या पायोनियर शैक्षणिक संकुलामध्ये निवासीसाठी बरेच विद्यार्थी राहत होते. तेच विद्यार्थी तसेच आणि तोच अनुभव आम्ही पुढं घेत आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पायोनियर निवासी गुरुकुल आम्ही चालवत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे निवासी गुरुकुल आता सध्या चालू आहे आणि
वैयक्तिक माझे शिक्षण BSc मॅथमॅटिक्सचं आहे, सोबतच डबल ग्रॅज्युएशन MA इंग्लिश आहे आणि माझे 16 ट्रेनिंग झालेले आहेत। मी स्वतः फक्त संस्थापक नसून तर शिक्षकांची काय दुखणी असतात, शिक्षकांच्या काही व्यथा असतात, या सगळ्या व्यथा स्वतः मला माहीत आहे। त्याच्यामुळं या शिक्षकांना या ठिकाणी हाताळताना, विद्यार्थ्यांना हाताळताना, इतर कर्मचाऱ्यांना हाताळताना जे काय अनुभव लागतो तो अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे हे शैक्षणिक संकुल अतिशय दर्जेदार पद्धतीनं चालू आहे। आणि पायनियर निवासी गुरुकुलमध्ये स्वतः मी या ठिकाणी निवासी आहे। त्याच्यामुळं सकाळ उठलेपासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक हालचालीकडे वैयक्तिक आमचे लक्ष असते। मागील वर्षी म्हणजेच 2024 साली पालकांची अशी मागणी आली की आमच्या मुलींनाही या ठिकाणी गुरुकुलची व्यवस्था पाहिजे। पालकांना आम्ही सांगितलं की आमच्याकडे तशी व्यवस्था अजून नाही। पालकांनी आम्हाला आग्रह करून अगदी छोट्याशा रूममध्ये पण आमच्या मुली राहू द्या आणि त्या मुली आम्ही ठेवून घेतल्या। अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या मुलींचीही पूर्ण वर्षभर आम्ही देखभाल केली। सिंगल कंप्लेंट त्या मुलींच्या बाबतीत येऊ दिली नाही। तो अनुभव पाठीशी घेऊन आम्ही यावर्षी पायनियर निवासी गुरुकुलमध्ये मुलींची स्वतंत्र निवासाची व्यवस्था करतो आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं CCTVच्या निगराणीखाली अगदी प्रत्येक ठिकाणी CCTV ह्या कॅम्पसमध्ये आहे। प्रत्येक विद्यार्थ्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष असतं, वैयक्तिक लक्ष असतं। यावर्षी पालकांची अशी मागणी आली की ज्युनियर कॉलेज चालू करा। यावर्षी आम्ही ज्युनियर कॉलेजचीही सुरुवात केलेली आहे। ज्युनियर कॉलेजेस फक्त नाही तर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना MST CET, JEE, NEETचे जादा क्लासेस आणि त्यांची वैयक्तिक तयारी ही आम्ही करून घेणार आहोत। विद्यार्थ्यांना शुअरली त्यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही कोर्सेसची एंट्रन्स एक्झाम देताना हा पायनियर संकुलामध्ये घडलेला विद्यार्थी कमी पडणार नाही। JEEचे असेल, ॲडव्हान्सचे असेल, MST CETचे असेल, NEETचे असेल किंवा NDAची एक्झाम असेल, एंट्रन्स एक्झाम, तर त्या एंट्रन्स एक्झाममध्ये विद्यार्थी आमचा कुठेही कमी पडणार नाही अशी आम्ही पालकांनाही ग्वाही दिलेली आहे। आणि पायनियर शैक्षणिक संकुल हे 100% गुणवत्तेची हमी देणारे एकमेव संकुल आहे। या पायनियर शैक्षणिक संकुलामध्ये आज 2025 रोजी 50 स्टाफ कार्यरत आहे। येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये अजून स्टाफ वाढेल, निवासी स्टाफ, अपडाऊनचा स्टाफ हाही वाढेल। पायनियर शैक्षणिक संकुलामध्ये मागील वर्षी CBSEची सुरुवात केली, पायनियर पब्लिक स्कूलची सुरुवात केली। पायनियर पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल माननीय श्री देवमारे सर अतिशय चांगल्या पद्धतीनं तन मन धनापासून झटत आहेत। यावर्षी म्हणजेच पायनियर निवासी गुरुकुल 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये प्राचार्य पद हे डॉक्टर अमोल रणदिवे सर यांच्याकडे कालच आम्ही सुपूर्द केलेलं आहे। डॉक्टर अमोल रणदिवे सर हे 3 वर्ष या पायनियर निवासी गुरुकुलमध्ये अगदी तळागाळापासून विद्यार्थ्यांची काळजी घेत आलेले आहेत। त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, त्यामुळे सरांकडे ते पद आम्ही काल सुपूर्द केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं सर या पायनियर गुरुकुलला गगनभरारी दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे। पायनियर निवासी गुरुकुल एल्मर मंगेवाडी या ठिकाणी 2025-26 साठीचे प्रवेश सुरू आहेत। या पायनियर निवासी गुरुकुलमध्ये पायनियर पब्लिक स्कूल म्हणजे पायनियर CBSEचे विद्यार्थी तुम्ही प्रवेश घेऊ शकता। पायनियर इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे स्टेट बोर्डचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता। पायनियर सेमी इंग्लिश स्कूल म्हणजे सेमी माध्यमाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता। या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार, अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते। सकाळी विद्यार्थ्यांना 5 वाजता उठवले जाते। 5 वाजता उठल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यायाम होतो व व्यायामानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रार्थना घेतली जाते। प्रार्थनानंतर मेडिटेशन होतं। मेडिटेशननंतर नामस्मरण होतं। देवाचं नामस्मरण होतं। नामस्मरणानंतर अभ्यासाचं स्मरण घेतलं जातं आणि त्याच्यानंतर या पायनियर शैक्षणिक संकुलामध्ये जे गुरुजन वर्ग आहेत त्या गुरुजन वर्गांना वंदन
पायनियर शैक्षणिक संकुलामधून जे विद्यार्थी 10वी पास होऊन गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा साधारण पालक विचार करत असतात की या शैक्षणिक संकुलामधून ज्या बॅचेस बाहेर पडतात ते विद्यार्थी भविष्यामध्ये सक्सेस होतात का, असा प्रश्न पालकांना आल्याशिवाय राहत नाही आणि ते ऑब्झर्वेशन पालकांचं असतंय. तर ते ऑब्झर्वेशन आणि त्याचं उत्तर आहे तर आमच्याकडून जे विद्यार्थी 10वी पास होऊन गेले आहेत ते विद्यार्थी 90% विद्यार्थी सक्सेस आहेत. अगदी 90 नव्हे तर 95% म्हटलं तरी चालेल. बऱ्याच शाळेमधून 95% विद्यार्थी नव्हे तर फक्त 10-5% विद्यार्थी सक्सेस होतात. परंतु आमचा हा रेशो हा उलटा आहे. 90 ते 95% विद्यार्थी आमचे सक्सेस आहेत आणि अतिशय चांगल्या उच्च पदावर ते सध्या कार्यरत आहे. अगदी चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस आणि नमस्कार. पायनियर शैक्षणिक संकुलामधून जे विद्यार्थी 10वी पास होऊन गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा साधारण पालक विचार करत असतात की या शैक्षणिक संकुलामधून ज्या बॅचेस बाहेर पडतात ते विद्यार्थी भविष्यामध्ये सक्सेस होतात का, असा प्रश्न पालकांना आल्याशिवाय राहत नाही आणि ते ऑब्झर्वेशन पालकांचं असतंय. तर ते ऑब्झर्वेशन आणि त्याचं उत्तर आहे तर आमच्याकडून जे विद्यार्थी 10वी पास होऊन गेले आहेत ते विद्यार्थी 90% विद्यार्थी सक्सेस आहेत. अगदी 90 नव्हे तर 95% म्हटलं तरी चालेल. बऱ्याच शाळेमधून 95% विद्यार्थी नव्हे तर फक्त 10-5% विद्यार्थी सक्सेस होतात. परंतु आमचा हा रेशो हा उलटा आहे. 90 ते 95% विद्यार्थी आमचे सक्सेस आहेत आणि अतिशय चांगल्या उच्च पदावर ते सध्या कार्यरत आहे. अगदी चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस आणि मोठमोठ्या नोकरीला ते लागलेले आहेत.